कोण नामदेव ढसाळ? आम्ही त्यांना ओळखत नाही. त्यांच्या कविता चित्रपटातून वगळून टाका, हे वक्तव्य होतं सेन्सर बोर्डाचं. आणि म्हणूनच चल हल्ला बोल हा मराठी चित्रपट मागील अनेक महिन्यांपासून प्रदर्शित होऊ शकला नव्हता. आता मात्र सेन्सर बोर्डाचं डोकं ठिकाणावर आलं. सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला नामदेव ढसाळांच्या कवितांसहित प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली. हेच नामदेव ढसाळ नेमके आहेत तरी कोण? त्यांचं कार्य काय होतं? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र कट्टा. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, मरेपर्यंत राहायचं का युद्ध कैदी? रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, या शहराला आग लावत चला. यासारख्या हजारो विद्रोही कवितांचा हुंकार भरत ज्यांनी दलित पॅंथर चळवळ चालवली अशा नामदेव ढसाळ यांच्यावर चल हल्ला बोल हा चित्रपट येऊ घालतो. या चित्रपटाचे प्रदर्शन 2024 पासून प्रलंबित आहे. या चित्रपटाची कथा ही दलित पॅंथर आणि युवक क्रांती दल या चळवळींवर आधारित आहे. हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले. त्याच्या मागचं कारण नामदेव ढसाळ यांच्या कविता असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता सेन्सर बोर्डाने आपली चूक सुधारली आहे. याच निमित्ताने नामदेव ढसाळ कोण होते हे जाणून घेऊया. रंगबिरंगी शर्ट परिधान करत फ्रेंच कट दाढी ठेवणारे नामदेव ढसाळ हे एक केवळ कवी नव्हते, तर एक दलित साहित्यिक, राजकारणी आणि सामाजिक चळवळीतील महत्वाचे नेतृत्व होते. त्यांच्या कवितांनी आणि चळवळींनी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर एक वेगळ्या प्रकारचा वैचारिक लढा उभा केला. 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील पूर या गावात एका दलित कुटुंबात नामदेव ढसाळ यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. लहानपणीच ते कुटुंबासह मुंबईतील गोलपिठा या झोपडपट्टी परिसरात स्थायिक झाले. तिथेच त्यांनी दारिद्र्य, अन्याय, विषमता आणि जातीय भेदभाव यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेल्याने त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. पण त्याच वेळी त्यांचा ओढा साहित्य आणि राजकीय चळवळींकडे होता. आणि त्यातूनच 1972 साली राजा ढाले यांच्या समवेत एकत्र येऊन दलित पॅंथर या क्रांतिकारी चळवळीची स्थापना केली. अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीनंतर प्रेरित झालेल्या या संघटनेने महाराष्ट्रातील दलितांवर होणाऱ्या अन्यायाला आक्रमकपणे वाचा फोडली. संविधानाच्या चौकटीत संघर्ष करत असताना त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आणि आंदोलनातून अन्यायाविरुद्ध लढा दिला. युवकांना सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभागी करून घेतले. कविता, लेख, आंदोलन, व्याख्याने आणि राजकीय हस्तक्षेपाद्वारे दलितांचे हक्क अधोरेखित केले. दलित पॅंथरने 1970च्या दशकात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणले. तथापि 1977 नंतर अंतर्गत मतभेद आणि वेगवेगळ्या राजकीय विचारधारांमुळे ही चळवळ कमजोर झाली. तरीही या चळवळीने पुढील अनेक सामाजिक क्रांतींसाठी मार्ग मोकळा केला. नामदेव ढसाळ यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, ज्यामुळे काही पुरोगामी आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र शिवसेनेला आंबेडकरी विचारधारेच्या जवळ आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 2001 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवणं असो किंवा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड असो, यातून त्यांची साहित्यावरची पकड दर्शवते. त्यांचा पहिला काव्यसंग्रह गोलपिठा हा मराठी साहित्य विश्वात एक नवा अध्याय ठरला. या संग्रहाने झोपडपट्टीतील दलित जीवनाच्या नग्न आणि कटू वास्तवाचे चित्रण केले. त्यानंतर मूर्ख महायात्राने, तुझी यत्ता कंची, खेळ आणि प्रियदर्शिनी यांसारख्या त्यांच्या काव्यसंग्रहाने सामाजिक असमानता, शोषण आणि दलितांच्या संघर्षाला वाचा फोडली. त्यांच्या कवितेत केवळ संवेदनशीलता नव्हती, तर ती व्यवस्थेविरोधातील एक क्रांतिकारक गर्जना होती. पत्रकारितेमध्येही त्यांचे योगदान मोठे राहिले. साप्ताहिक विद्रोहींच्या संपादनातून त्यांनी दलितांच्या प्रश्नांवर निर्भीड लिखाण केले. लोकसत्ता, सकाळ आणि अन्य दैनिकांमधून त्यांनी केलेले लेखनही समाजात मोठा प्रभाव टाकणारे ठरले. त्यांच्या साहित्य आणि सामाजिक योगदानाची दखल घेत
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. 2004 साली त्यांना साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यात आला. काळा घोडा साहित्य पुरस्कार यांसारख्या अनेक सन्मानांनी त्यांच्या योगदानाची कबुली दिली आहे. आजही त्यांचे शब्द आणि विचार तितकेच सामर्थ्यवान आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिकेवर टीका झाली होती. पण आता बोर्डाने आपल्या चुका सुधारत ढसाळांच्या कविता असलेल्या ज्या सिनेमाला परवानगी नाकारली होती त्याच्यासाठी आता परवानगी देण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही नामदेव ढसाळांच्या कविता ऐकल्यात का? उशिरा जाग्या होणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.